नमस्कार, मी प्रीतम सुधीर शहा, रिलायन्स एज्युकेअर या माझ्या यूट्यूब चॅनल व कन्सल्टन्सी तर्फे सर्व विद्यार्थ्यांचे पालकाचे मनापासून स्वागत करत आहे। आज 7 तारीख आहे, शुक्रवार। काल 4 तारखेला नीटचा रिझल्ट लागला। जेव्हापासून नीटचा रिझल्ट लागला त्यापासून पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मला सारखे कॉन्टॅक्ट व्हायला लागले। त्याच्या आधी पण बरेच पालक आणि विद्यार्थी माझ्या संपर्कात होते, पण मी त्याला सांगितलं होतं की थांबा, वेट, जोपर्यंत अधिकृत नीटचा रिझल्ट तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही काही गडबड करू नका। आता अधिकृत नीटचा रिझल्ट त्यांच्या हातात आल्यापासून प्रत्येक पालकाचे की बाबा ऍडमिशन प्रोसेस कधी चालू होणार आहे, आम्ही ऍडमिशन कसं करायचं, आमचा नंबर लागेल का नाही, ह्या वर्षी कट ऑफ हाय जाईल का कट होईल, ह्या सगळ्या तर्क वितर्कामध्ये सर्व पालक आणि विद्यार्थी कन्फ्यूज आहेत। माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कुठलीही गडबड करू नका। अजून अधिकृत कुठलीही माहिती आपल्या हातात आली नाही की आपला ह्या वर्षीचा कट ऑफ वाढेल का कमी होईल। काय कन्सल्टंट तज्ञ लोक म्हणतात की वाढू शकते, काय म्हणतात की रुटीन मार्केटमध्ये तुम्ही निगेटिव्ह बसू नका, कट ऑफ थोडंसं प्लस मायनस होईल पण ॲज इट इज राहील। कारण काय ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये अजून 7 कॉलेज याची दाट शक्यता आहे जे प्रोसेसमध्ये पाईपलाईनमध्ये आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे मुलं काउन्सिलिंग थ्रू ज्याला आपण म्हणतो ना मेरिटमध्ये लागणार आहे, ज्याला 600, 550, 700 मार्क आहे त्यांचा, आणि ज्यांना 200, 250, 300 मार्क आहे, ह्यांनी एकमेकांच्या कट ऑफची चर्चा करून विनाकारण डोक्यामध्ये कायदेशीर गुंतागुंती करून घेऊ नये। 320 मार्क वाला सुद्धा एमबीबीएस होऊ शकतो, 700 वाला पण एमबीबीएस होऊ शकतो। दोघं एकाच बेंचवर बसून अभ्यास करणार आणि भारताला एक उत्कृष्ट चांगले डॉक्टर मिळणार आहेत, पण दोघांचा मार्क वेगळा असणार आहे, पण एकाच ठिकाणी जाणार आहे। ज्यांना कमी मार्क आहेत म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्यांना डॉक्टर बनायचे ते मॅनेजमेंट थ्रू जाणार आहेत, आणि ज्यांनी खूप अभ्यास करून परिश्रम करून चांगले मार्क पडले ते राऊंड थ्रू जाणार आहेत। तर दोन्ही पण डॉक्टर आपल्याला भारत देशासाठी महत्त्वपूर्ण चांगले मिळणार आहेत। तर माझी पालकाला एक नम्र विनंती आहे की, आणि अजून एक सारखा पालकाचा फोन येतो की आम्ही नीट रिपीट करू देत का, वेट अँड वॉच। अजून कुठलीही प्रक्रिया आपली खुली झाली नाही किंवा कुठलाही पिक्चर क्लिअर झाले नाही। काही पालक आणि इन्स्टिट्यूट कालचा जो नीटचा रिझल्ट लागला त्याच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये जाणार असं आमच्या कानावर आलेलं आहे, ती पण अधिकृत बातमी अजून मिळालेली नाही। तर माझं असं सर्वांना नम्र विनंती आहे की कुठलीही गडबड करू नका। डिस्क्रिप्शनमध्ये मला खाली मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुमच्या प्रश्नाची फेस टू फेस आपण उत्तर देऊ। कोण काय करतंय, 320 मार्काची काय प्रोसेस आहे, त्यांनी 600 मार्क राऊंड थ्रू जाऊन कशी प्रोसेस होती, कसे राऊंड होते त्याची चर्चा करून पण काय उपयोग नाही ना। त्याचा मार्ग वेगळा आहे, तो पोस्टदार पण त्याचा मार्ग वेगळा आहे ना। तर कुठल्याही गोष्टीत कन्फ्युजन करू नका तुम्ही, मार्केटमध्ये कन्फ्युजन करू नका। माझा मित्र काय म्हणतोय, माझ्या मित्राचे पालक काय म्हणतात, माझा शेजारी काय म्हणतोय, हा प्रत्येकाचे ऍडमिशनच्या ज्याला 700 मार्क पडले, ज्याला 300 मार्क पडले, दोघं जरी एका मार्गात जात असेल तर प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते, शारीरिक परिस्थिती वेगळी असते, शहराची परिस्थिती वेगळी असते। कुणाला जवळ ऍडमिशन पाहिलं असतं, कुणाला जिथं ट्रेनचा ऍक्सेस जवळ हवा, अशा ठिकाणी मुलीचे पालक आम्हाला वारंवार विनंती करतात की आम्हाला जिथं मुलगी सोलापूरला बसली आणि कर्नाटकमध्ये ऍडमिशन पाहिलं, आम्हाला BMS साठी पण तिला ट्रेनचा ऍक्सेस पाहिजे तिथे जवळच्या। प्रत्येकाची डिमांड वेगवेगळी आहे, त्यामुळे एकमेकाच्या डिमांड मिक्स केल्यामुळे कन्फ्युजन वाढत असतं। तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ पहा, लाईक करा, फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त लोकांनी संपर्क करून फेस टू फेस प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, प्रत्येकाला सोल्युशन 100% मिळणार आहे। जशी अडचण आहे तसं मार्क तुम्हाला 100% मिळणार आहे। मला संपर्क करायचा प्रयत्न करा। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।